मित्रांनो नमस्ते मॅडम। तर आता आपण काय करणार आहोत, मध्य मध्यगा आणि बहुलक शिकणार आहोत। तर त्याच्या पूर्वी आपण काय करूया, एक ऍक्टिव्हिटी करूया। या तुम्ही पुढे ए जा तू बोलू नाही उनको। मी काय नंबर काढतो, मी ते प्रत्येकाने तुमच्याकडे एक एक खातात देणार आहे। आता तुमच्या जो पेजवर नंबर आहे तो सांगा। 30 आहे, 30 म्हणजे तो सिक्वेन्स प्रमाणे काय ते नंबर आहे। आता ह्याच्या माध्यमातून आपण मध्य कसा काढायचा ते बघूया। मध्य म्हणजे काय असतं, तर सेंटर। आणि तीन काय आहेत, या संख्या आहेत 10, 20 आणि 30। ह्या तिन्ही संख्यांची काय करायची, बेरीज करायची। संख्या किती आहे, 3 आहे। मग ज्या दिलेल्या संख्या ज्या असतात त्या संख्यांचं काय करायचं, आपण पूर्ण बेरीज करायची आणि आले भागिले जेवढ्या संख्या असतात तेवढ्या त्याला भागाकार करायचा। आता या तिन्हीची बेरीज किती होणार, तुम्ही चर्चा करा आणि सांगा। 60 बरोबर, बेरीज किती आली, 60। बेरीज आपली किती आली, 60। भागिले आपण किती करणार, 3। सांगा बरं, आता सगळ्याची बेरीज किती आली, 60। त्याला भागिले 3 करा, 20 बरोबर। 20 नंबर कोणाला आहे, त्याला सोबत करा। कोणाचं राहिलं मानसिक बोलवायलाच सर। हां, मानसिक हे काय झालं, मध्य झालं। मी लक्षात आलं शेवटी त्यांचं तास मध्यगा 3 मध्यगा काढायचं गणित नाही। आता मध्यगा म्हणजे काय करायचं, आपल्याला संख्या दिलेल्या असतात। आता एका पेजवर संख्या एकूण किती आहेत, 3 आहे। 10, 20 आणि 30 अशा प्रकारे बऱ्याच संख्या येऊ शकतात। आपल्याला मध्यगा काढायचे म्हणजे काय करायचं, ज्या संख्या आहेत त्या संख्या मोजायची। कोण वाडीकर मॅडम चिक्कू खायला बोलवा लागले। संख्या काय दिलेली आहे, 3 आहे। त्यातल्या मध्य संख्याची येईल ती काय असते, मध्यगा असते। आता तुम्ही तिघी जण एकत्र उभं राहा। आता याची मध्य संख्या आहे, तर काय आहे, 3 संख्या आहे। त्यामुळे याची मध्य संख्या कोणती येणार, 20। मग मध्यगा दिलेल्या संख्येपैकी मध्यगा काय आला, 20 आला। अच्छा, आता तुम्ही बघा आते क्या तुम्हें करीना, आते क्या PhD में, हम ना बोलो क्या एग्जाम को। मजे 81, तुम ना तुम्हारा लिखान अच्छा है, थेरी अच्छी है तुम्हारी, देखी हुई। बहुलक या शब्दामध्ये काय आहे, म्हणजे दिलेली संख्या वारंवार किती वेळा आलेली आहे हे शोधायचं। आता या संख्येमध्ये वाचा, कोणकोणत्या संख्या आहेत, 12, 16, 17, 18, 19, 12, 16, 12, 6, 18, 2 आणि 4। आता त्याच्यामध्ये कोणती संख्या जास्त वेळ आलेली बघा जरा, 12। काय झालं, दिलेल्या संख्येपैकी बहुलक काय असणार आहे, 12 हा काय असणार आहे, बहुलक असणार आहे। अशा प्रकारे आपण काय केलं,